नमस्कार. महाराष्ट्रामध्ये कित्येक अशी घरं आहेत, त्यांच्या घराभोवतीला असा परिसर आहे आणि सुंदर असं एक 5-50-100 कोंबड्यांचा सेटअप आणि मस्तपैकी काही बकऱ्यांचा सेटअप. तर मी धुळ्यामध्ये आलो होतो. आपलं 1 दिवसाचं इथं वर्कशॉप होतं, ट्रेनिंग. आणि बघा योगायोग, मला किरणनं सांगितलं मुन्ना भैयाजवळ की एकदा माझ्याकडे यावं लागतं, कारण छोटा व्हिडिओ करायचा आहे. एवढा सुंदर सेटअप आहे, महाराष्ट्रात असे पाहायला भेटत नाही. बघा, गावरान कोंबड्याच्या संदर्भामध्ये घराच्या अलीकडली बाजू आणि इथं काय केलं त्याच्या कोंबड्यांसाठी बघा, इथं जलद त्याला वेगळं ठेवायचं आणि इथं बघा ते कोंबड्यांसाठी ही हँगिंग पद्धत एलिव्हेटेड, मंगोस किंवा काही येऊ नये म्हणून घरगुती. खाली हा बेस बांधलेला, वरी मुर्गा नेट बांधलेली आणि हे जे काही कापड आहे ते, आणि कोंबड्यावर बसलेले पण येतात. मला अंडे दाखव, थोडस इकडे बकऱ्यांचा सेटअप पण दाखवतो. अंडे बघा, ही फार गरजेची गोष्ट आहे. आणि आता नवीन अंडे देण्यासाठीचा सेटअप त्यानं पत्र्याचे डबे जे ठेवून इथं बनवलेला. म्हणजे ही जी पद्धत आहे का महाराष्ट्रामध्ये, ही पुढे आली पाहिजे. आणि प्युअर गावरांचे जे सोन आहे बघा, हे क्वालिटी कुठंच पाहायला भेटत नाही, तर ते क्वालिटी आणणं. तर मुलगा होत करूया म्हणून एक व्हिडिओ काढू म्हणलं. कोंबड्या बघा परसबागेमध्ये किंवा बाहेर त्याच्यात, इथं त्यांनी थोडंसं फीट टाकले. एवढं नैसर्गिक खायला असून सुद्धा त्यांनी फीट टाकलेले. कोणतं फीट टाकायला किरण? लेअरचं फीड. कोंबड्या अंड्यावर आहेत म्हणून लेअरचं फीड. बघा, ह्या परिसरामध्ये तुम्हाला इथं ह्या सगळ्याचा पाला खाताना कोंबड्या दिसायला. इथं एक कोंबडी पिल्ल्याला घेऊ नये बघा, ती तिचे पिल्ल आहे तिथं खाली. इकडं पण एक खाली पिल्लावाली आहे. आणि कुटुंब तुम्हाला दाखवतो, मुद्दाम दाखवतो हा व्हिडिओ. कुटुंबामध्ये किरण, त्याचा भाऊ गुणवंत, त्याचे वडील आणि त्याची आई, हे घरगुती सगळं शेळीपालन कुक्कुटपालन सांभाळणारं कुटुंब आहे. महाराष्ट्रामध्ये असे हजारो कुटुंब आहेत आणि हजारो कुटुंब खूप सुंदर पद्धतीने हे चालू आहे. तर घराच्या शेजारी डाव्या बाजूला कोंबडी, उजव्या बाजूला शेळ्या, म्हणजे हे जे शुभ लाभाचं जे गणित आहे, जे आपलं सोनं आहे दाखवतो. इथं नेपियर लावलेला आहे. नेपियरच्या बाजूला म्हणजे हे 2 प्रकार आहेत आणि त्याच्यात पलीकडे परत अजून एक घास आहे. म्हणजे हे 3 घास इथले इथं लावलेले. आणि हा परिसर धुळ्याच्या आजूबाजूचा एवढा सुंदर. बघा, महाराष्ट्रामध्ये मी जसं आता हे वर्कशॉपसाठी बाहेर पडलो ना राळेगावला इकडं, तर आता धुळ्यात आलो तर मला हे पाहायला मिळालं. आता हे पिल्ल बघा, तुम्हाला इथून क्वालिटी पाहायला भेटेल. त्या पिल्लांच्या क्वालिटीवर तुमच्या लक्षात येईल. शिरोही क्रॉस, बाकी काही हे जमनापरीच्या त्यातले गावरान गावठी सोजत मधले काही. हे सोजतच आहेत ना, क्रॉस हा. आणि हे एक बघा, शिरोही मधला. आता ही क्वालिटी, हे पिल्लू एवढं सुंदर, घरच्या घरी सगळे पिल्ल एवढं सगळं बनवलेलं. हे धन जपणारा हा मुलगा, हे पाहिजे. महाराष्ट्रामध्ये 1000, 500, 1 कोटीचे फार्म, 500 शेळ्यांचे फार्म, हे तर सगळीकडेच चालणार आहे. पण ओरिजिनल शेतकरी किंवा ओरिजिनल लोकांनी हे केलं पाहिजे. किरणची सुरुवात आहे, त्याचं म्हणणं आहे. ड्रीम काय आहे? ड्रीम माझं सर 5000 पक्ष्यांचे गावरानी आणि 500 शेळ्यांचे. 500 शेळ्यापर्यंत जास्त. 500 शेळ्यांपर्यंत घेऊन जायचं. इथं शेती किती होती आहे तुझी सगळी? शेती 10 एकर येऊन जाते. मग एनएलएमला एवढा उशीर कशाला केला तू? आजपर्यंत अर्ज करून नाही, टाकायचा actually असताना. सर मी पुण्याला होतो ICICI बँकेत. हा. आता जस्ट इकडे गावाकडे शिफ्ट झालोय. आधी कोण सांभाळत होतं हे सगळं? घरचेच. तेव्हा कमी असतात, हो. तू वाढवल्या. पक्षी आता आणले मी इकडे आल्यावर. बर, आधी पक्षी नव्हते. अंडे किती निघालेत सध्या? आता आता 10-12 निघतात दिवसाला. 10-12 रोजचे हो. आले. विकतात का ह्या परिसरामध्ये? 15 रुपये आणले जातात. आणि हे आडनावावरूनच सगळं हो. फार्मचं नाव टाकलं. हो. बघा, इथं मी जे बॅनर करायला सांगतो तुम्हाला नेहमी, ते ह्या पद्धतीतलं बॅनर असावं बघा. इथे तुम्हाला लक्षात ठेवा, करणार ऍग्रो फार्म. इथं मस्तपैकी कोंबडी, बकरी वगैरे एक आयडियल सेटअप असतो ना ह्या परिसरामध्ये किंवा ह्या भागामध्ये. धुळ्याच्या तिकडे बोर्डला पाटी लावली का? तिकडे नाही अजून. नाही हायवे, अजून. हायवेला पाटी लावा. हो. आता काय कर, चालू खातं करंट अकाउंट खोलून घे. खोललंय HDFC ला खोललं, करंट अकाउंट आहे. व्यवहार चालू केला. हो. याचं फॉर्म रजिस्ट्रेशन केलं उद्योगावर. हो, उद्योगात आहे, शॉप आहे. त्याच्यानंतर आता GST साठी अप्लाय करायचंय. आपली ट्रेनिंग अगोदर केली का आता जॉईन? नाही, आपलं ऑनलाईन झालं होतं ना. किती नंबर बॅचला? 21 नंबर बॅचला होतो ना. 21 नंबरला होता. हो. 21 नंबर बॅचला ट्रेनिंग झालेले. जसा मी धुळ्याला आलो, मला त्याने सकाळीच पकडला. एकदा येवावं लागते त्या हिशोबाने. चला, पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. आणि महाराष्ट्रामध्ये जर असे सेटअप असतील तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तळमळीनं जिद्दीनं करा. कारण उगा कुठेतरी 10-20 हजारावर, 5-15 हजारावर मेहनत करून दुसरीकडे करण्यापेक्षा स्वतःसाठी केलेलं विचारलं. वर्ग करायला सगळे आनंदी आहेत का नाही? आमच्या शेताला
पाय लावला हे आमचं चांगलं भाग्य समजतो. हो. ते एवढे खुश झाले ते बोलले, हा व्हिडिओ मध्ये मी तर आपल्या इकडे आला. मध्ये बघितलेलं तुम्हाला डायरेक्ट बघितलं ना बाबर, मला तर माहित बी नाही, याने सांगितलं बी नाही की ते साहेब आहेत बा असं म्हणून. अरे वा. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असाच येणार आहे तुमच्याकडे, अकस्मात भेट झाला त्यांना शॉक एकदम म्हणलं, अरे हा एकदम मध्ये एकदम थंडगार झालो मी की डायरेक्ट एवढे मोठे माणसं म्हटलं आमच्या शेतापर्यंत येऊन पोहोचले, तर मला तर स्वप्नामध्ये बघितलं नसतं मी तर. चांगलं चांगलं. असंच येणार तुमच्याकडे पण. नक्की नक्की ते मेहनत करायला आहे, त्याच्या मेहनतीला सगळ्या गोष्टी, आणि तुमच्याकडे पण अशाच भेटीगाठीसाठी येणार भविष्यामध्ये. तयार राहा तुम्ही. ट्रेनिंगला मात्र सुरुवात केलेली आहे, वेगवेगळ्या जिल्ह्यात घेतोय. तर व्हिडिओ जसा पडेल तसे सगळेजण ट्रेनिंगसाठी तेवढे या, भेटीगाठी तरी होतील. फार मोर पण आशीर्वाद राहू दे. चाल. धन्यवाद.